नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. हायकोर्टान इल्लिगल कन्स्ट्रक्शनाच्या बाबतींत जो एक महत्वाचो अशा पद्धतीचो निवाडो दिल्लो, त्या निवाड्या वयल्यान सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. हो गोंधळ फक्त सरकारा भितरच न्हू तर लोकां भितरूय तयार जाल्लो आसा. एकी कडेन हायकोर्टान आपल्या जजमेंटा भितर वेगवेगळ्या डिपार्टमेंटाक दिल्ली डायरेक्शनां आणि दुसरे कडेन सरकार लोकांक वेगवेगळ्यो गजाली सांगून वेगवेगळ्या पद्धतीन जे सत्ताधारी आमदार आसात ते वेगवेगळ्या पद्धतीन लोकांक आश्वासनां दिवन वेगळ्या पद्धतीन नेमके हायकोर्टाच्या जजमेंटाच्या विरोधान सध्या ते भूमिका घेत आसात अशी एक परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. हो जजमेंट दिल्या उपरांत आता मेरेन ज्यो सुनावण्यो जाल्यो त्या सुनावणेक सरकारान वेळ मागून हे इम्प्लिमेंटेशन फुडें धुकल्लेलें आसा. फाटल्या सप्तका भितर ही सुनावणी परतून एक फावट जाल्ली. ते वेळार दोनूय कलेक्टरांनी आपलो रिपोर्ट हायकोर्टाक सबमीट केल्लो आणि पंचायत डिपार्टमेंटान कांय वेळ हो हायकोर्टा मुखार मागून घेतलेलो आसा. आता खरी इंटरेस्टिंग गजाल आसा ती पंचायत डिपार्टमेंटाचीच. पंचायत डिपार्टमेंटान सगळ्या पंचायतींक ह्या हायकोर्टाच्या जजमेंटाच्या विशयी सर्क्युलर धाडून इमिजिएट जे इल्लिगॅलिटीज वेगवेगळ्यो इल्लिगॅलिटीज ज्यो 8 प्रकारच्यो इल्लिगॅलिटीज त्या जजमेंटा भितर नमूद केल्ल्यो आसात त्या 8य इल्लिगॅलिटीच्या बाबतींत लिस्ट तयार करपाक पंचायत डिपार्टमेंटान सगळ्या पंचायतींक सांगलेलें आसा आणि मुखेलपणान ही सगळी जबाबदारी ही पंचायतीचे सेक्रेटरी आणि सरपंच हांचेर आसा. मागीर BDO आणि त्या उपरांत मागीर तांणी डायरेक्ट तो रिपोर्ट पंचायत डिपार्टमेंटाक धाडप. आता परिस्थिती अशी जाल्या की सेक्रेटरी कांयच करपाक शकना कारण सेक्रेटरीचेर दबाव आसा पंचायत मंडळाचो, दुसरी गजाल दबाव आसा थळाव्या आमदाराचो आणि तिसरी गजाल दबाव आसा सरकाराचो. पंचायत सेक्रेटरी ही सगळी इल्लिगल जी कन्स्ट्रक्शनां आसात ती वचून इन्स्पेक्ट करपाक शकना. ताच्या वांगडा पंचायतीन येवचे पडटले, पंचायत मंडळान येवचे पडटले. लोक प्रचंड प्रमाणात फ्युरियस जाल्ले आसात. विशेष करून रस्त्या कुशीकची जी बांदकामां आसात, जी MDR रोड हाच्या कुशीक जी बांदकामां आसात ती इल्लिगल बांदकामां अशें ह्या जजमेंटांतल्यान सिद्ध जाल्लें आसा आणि त्या खातीर 25 मीटर रोडा भितर जी एन्क्रोचमेंट आसा ती सगळी एन्क्रोचमेंट ही ह्या जजमेंटा प्रमाणे इल्लिगल थारतात. आणि ताची लिस्ट जर काडची जाली जाल्यार ताची व्हडली लिस्ट तयार जाता. स्पेशली जे कोस्टल बेल्ट आसा, मागीर पेडणे जावं, बार्देस जावं, हेर काणकोणा जावं, कोस्टल बेल्टा भितर ही व्हडा प्रमाणान ही इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स ही ह्या जजमेंटा खातीर धोक्यान येयल्ली आसा आणि त्या लोकांचो इतलो प्रचंड प्रमाणान दबाव सुरू जाल्लो आसा की ज्या थळाव्या पंच वांगड्यांनी ह्या सगळ्या इल्लिगल बांदकामांक मजत केल्ली नाजाल्यार प्रोत्साहन दिल्लें ते ह्या विरोधात कारवाय करपाक शकना आणि त्या लोकांच्या प्रेशरा खातीर आता ते सेक्रेटरीचेर दबाव घालपाक लागल्यात. दुसरे वाटेन जे थळावे आमदार आसात ते त्या लोकांक वेगवेगळ्यो गजाली सांगत आसात. आता फॉर एक्झाम्पलूच जर उदाहरण घेवचें जालें जाल्यार पेडण्या हरमल हांगासर पेडणे नागरीक समिती अशा पद्धतीन नागरीक कृती समिती, पेडणे जागृत नागरीक समिती हाच्या झेंड्या सकयल एक मिटींग जाली आणि त्या मिटिंगे भितर प्रामुख्यान ह्या जजमेंटाच्या संदर्भात चर्चा जाली की कशा तरेन हो जर जजमेंट इम्प्लिमेंट करचो जालो जाल्यार थंयसरल्या थळाव्या लोकांच्यो व्हडा प्रमाणात वेवसायीक आस्थापनां ज्यो आसात, दुकानां, हॉटेलां ही सगळी ही मोडची पडटली. त्या मिटिंगेन आमदार जी दारोलकर हजर आसलेले. तांणी थंय त्या भर मिटिंगेन सांगला की 10 मिटरा वयर आपूण तो रस्तो जावपाक दिवचो ना म्हणून. आता तो रस्तो प्रपोज रस्तो आसा 25 मिटराचो आणि 25 मिटराच्या प्रपोज रस्त्याच्या हिशोबान ते आता इल्लिगल ज्यो कन्स्ट्रक्शन किंवा इल्लिगॅलिटीज आसात त्यो लिस्ट आउट करच्यो पडटल्यो. आमदार म्हणटा भर सभेन की 10 मिटरा वयर आपूण तो रस्तो करपाक दिवचो ना. दुसरी एक गजाल आमदारान मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांची भेट घेतली, थळाव्या लोकांकूय व्हरून तांची भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी आपूण सगळ्यांक कशा पद्धतीन तांची बांदकामां साल्वार करपाक जाता ह्या विशयी सरकार विचार करता आणि ह्या संदर्भात सरकार बेगीनूच कितें तरी एक ठोस कृती करतलो अशा पद्धतीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्लें आसा.
आता जी दारोलकर हांणी प्रपोजल मुख्यमंत्र्याकडे दिला, जो MDR आसा तो MDRच डिनोटिफाय करचो म्हणून आणि त्या लोकांक साल्वार करचे म्हणून. आता ह्यो सगळ्यो गजाली ज्यो घडटात त्यो मुळात पळयत जाल्यार ह्या जजमेंटाच्या नेमके विरोधान घडटात. आता ह्यो सगळ्यो गजाली घडप हे स्वाभाविक आसा, कारण ह्या सगळ्या इलिगॅलिटी भितर जशे भायले लोक आसात तशेंच मूळ गोंयकारूय लोक आसात आणि जर सरसकट ही कारवाय करची पडली जाल्यार ताचो फटको हो व्हडा प्रमाणात हांगासरल्या थळाव्या लोकांकूय बसतलो. आता ह्यो सगळ्यो इलिगॅलिटीज ह्यो सरकारच्याच मदतीन आतां मेरेन जाल्ल्यो आसा. जेन्ना प्रपोज 25 मीटर म्हणून MDR दाखयल्लो आसा जाल्यार त्या प्रपोज 25 मिटराच्या MDR भितर ही इलिगॅलिटी जालीच कशी, ही इलिगल कन्स्ट्रक्शन आयलीच कशी, तर हाका थळावी पंचायत, मागीर कन्सर्न डिपार्टमेंट, मागीर ते PWD जावं, ह्यो सगळ्यो डायरेक्टरेट ऑफ पंचायत जावं, ह्यो सगळ्यो यंत्रणा, ह्यो सगळी खाती ह्या सगळ्या इलिगॅलिटीक जबाबदार आसात. आणि आतां जजमेंट आयल्या उपरांत ही सगळी खाती कायद्या प्रमाणे वागपाक जर सोदतली जाल्यार तशें तें जावपाक शकना. आता ह्या सगळ्या गजाली भितर जेन्ना फाटल्या सप्तकांत सुनावणी जाली आणि पंचायत डिपार्टमेंटान वेळ मागून घेतला, ह्या पयलीं सरकारान कोर्टा मुखार सांगलेलें की आमी ह्या संदर्भात एक कॉन्क्रीट अशा पद्दतीचो कितें तरी एक प्रपोजल आमी घेवन येतले म्हणून. आता एक गजाल आमकां जाणून घेवची पडटली की ह्या सुओ मोटो पिटिशन जे आसा, जे चीफ जस्टीस ऑफ बॉम्बे हायकोर्ट हांणी तो सुओ मोटो घेतलेलो आणि ताचेर जो जजमेंट दिलो, त्या जजमेंटाच्या वेळार एमिकस क्युरी म्हणून ॲडव्होकेट विठ्ठल नायक हांची नेमणूक केल्लेली आणि विठ्ठल नायक हांकां आमचे गोंयचे ॲडव्होकेट जनरल हांणी मजत करपाची अशा पद्दतीन ते सगळे पिटिशनाच्या संदर्भात ते सगळे थारलेले. ह्या जजमेंटा भितर एक महत्वाचो स्टेटमेंट जो ह्या जजमेंटा भितर नमूद केल्लो आसा तो आमी समजून घेवपाचो प्रयत्न करपाक जाय की ॲडव्होकेट जनरल submitted the seriousness of illegal constructions in the state of Goa and they submitted that such illegal constructions are highly detrimental to the environment and land development of the state of Goa. आता हे सांगता कोण? हे ॲडव्होकेट जनरलच सांगता आणि जे ॲडव्होकेट जनरल राज्याची प्रतिनिधित्व हायकोर्टान करतात तेच राज्य सरकार आता ह्यो सगळ्यो इलिगॅलिटीज कायदेशीर करपा संदर्भात सध्या वेगवेगळ्या शक्यतांचो अभ्यास करता. आयजूच टाइम्स ऑफ इंडिया ह्या राष्ट्रीय दिसाळ्याचेर एक महत्वाची बातमी आयिल्ली आसा, जी मुरारी शेट्ये हांची ही बातमी. टू रेग्युलरायज इलिगल हाऊसेस गव्हर्नमेंट प्लॅन्स बिल टू बायपास कम्युनिदाद. आता ह्या जजमेंटाचो आधार घेवन कांय गजाली ह्यो सरकार करपाक सोदता. आमी एक गजाल लक्षात दवरपाक जाय की फाटले फावट अशाच तरेन इलेक्शनाच्या वेळार भूमिपुत्र बिल म्हणून ह्या सरकारान हाडलेले आणि सगळे जे कम्युनिदादी गव्हर्नमेंट लँड नाजाल्यार प्रायव्हेटान सुद्धा जेंच्यांनी आपल्या जमनीत बांदल्यात पूण ती इलिगल आसात अशा सगळ्या लोकांक भुलोवन हे बिल हाडून एक मतांचे राजकारण करपाचो प्रयत्न जाल्लो. पूण त्या वेळार लोकांनी ताका खर विरोध केलो आणि निमणे ते बिल सरकाराक रद्द करचे पडले. आयच्या घडयेक तीच परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. 1.5 वर्स हे इलेक्शनाक आसा, तातूंत हो जजमेंट आयिल्लो आसा आणि ह्या जजमेंटाचो आधार घेवन खंय तरी ह्या जजमेंटाचो पॉलिटिकल उपेग करपाचो प्रयत्न हो राजकीय मळार सुरू आसा अशे स्पष्ट संकेत ह्या सगळ्या गजालींतल्यान आमकां दिसून येतात. आता ही बिलां, जी 2 बिलां सरकार हाडपाची शक्यता आसा, 22 जुलै सावन पावसाळी अधिवेशन सुरू जाता आणि ह्या अधिवेशनानूच हे बिल हाडचे पडटले, कारण ऑलरेडी जजमेंट जाल्लो आसा आणि कोर्टा मुखार सुनावण्याचेर सुनावणी जायत आसात. कशे बशे तरी एफिडेविटां फायल करून सरकार आपली सुटका करून घेत आसा. पुणून हे चड दीस चलपाक शकना. सरकाराक कितें तरी एक कॉन्क्रीट प्लॅन हो हायकोर्टा मुखार दवरचो पडटलो. आता जी 2 बिलां सरकार हाडपाक सोदता त्या 2 बिलां भितर एकी कडेन कम्युनिदाद जमनींतली बांदकामां लिगलायज करप आणि दुसरी कडेन सरकारी जमनींतली बांदकामां लिगलायज करप. आता ही गजाल जर सरकार आपल्या पद्धतीन करपाक सोदता जाल्यार ताचे गंभीर परिणाम हे गोंयच्या फुडाराचेर जावपाक शकतात. आता ज्या लोकांनी इलिगॅलिटी केल्या त्या लोकां भितर कांय लोक आसात ज्यांनी आपल्या खाजगी प्रायव्हेट जमनीन घरां बांदलेली आसा पूण त्याच्या खातीर जी परमिशन्स घेवपाक जाय ती घेवंक ना. ओके, पूण कम्युनिदाद जमनींतली जर बांदकामां सरसकट ती इतले वर्सांसान आसात आणि तशें आसा आणि अशें आसा करून जर सरसकट लिगलायज करपाचो जर प्रकार घडत
जाल्यार म्हाका दिसता त्या सारको दुसरो धोको हो गोंया मुखार आसपाक शकना। ताका कितें तरी एक निकश थारावचे पडटले। आमकां सगळ्यांक खबर आसा की ह्या इलिगॅलिटी भितर जे कोमनिदाद जमनींतल्यो इलिगॅलिटीज आसात ताच्या भितर व्हडा प्रमाणात कितल्याशाच राजकीय फुडाऱ्यांचे वोट बँक आसात आणि ही वोट बँक सांबाळप ही तांच्या खातीर खूप महत्वाची गजाल आसा। ह्या जजमेंटाच्या आधारान ह्या जजमेंटाचो आधार घेवन आमी गोंयकारांक सेव्ह करपाक लागून नाजाल्यार गोंयकारांक सेक्युअर करपाक लागून आमी हे कायदे हाडटात अशें सांगून गोंयकाराच्या नांवान सरसकट ह्या सगळ्या लोकांक लिगल करपाचो प्रयत्न हो ह्या बिलांतल्यान जावपाक शकता आणि ताचो धोको हो मुखेलपणान आता निर्माण जाल्लो आसा। आता कोमनिदाद जमनीन जी बांदकामां आसात ती लिगलायज करपाच्या संदर्भात सरकार हे बिल हाडपाक सोदता, पुणून ह्या विशयाचेर कोमनिदादींक खर भूमिका घेवप गरजेचें आसा। कोमनिदादींक खर भूमिका घेवन हो विशय हाताळचो पडटलो। कोमनिदाद ही सगळ्यांत व्हडली गोंयच्या जमनीची मालक आसा आणि जे गांवकार आसात। आता गोंय जर कोण वाटयतलो जाल्यार ते गांवकारूच वाटोवपाक शकता, कारण जमनीचे अधिकार हे ह्या गांवकारांकडे आसात। आयज हेच कोमनिदादीचे कांय गांवकार हे ह्या राजकीय फुडाऱ्यांक आणि जमनीच्या व्यवहारांतल्या एजंटांक मिलाप जावन आयज व्हडा प्रमाणात ह्या जमनीचे धंदे करतात आणि आयज पैशा खातीर ते पुरायपणान लाचार जाल्ले आसात। आयच्या घडयेक हो जो विषय आसा तो खूपच महत्वाचो आसा आणि परतून एक फावट ह्याच कोमनिदादींकडे गोंयचो फुडार आयज अवलंबून जाल्लो आसा। जर ह्या कोमनिदादींतल्या गांवकारांनी हो जर सरकारचो प्रयत्न हाणून उडोवना, कितें तरी एक स्पेसिफीक ताका निकश थारावन कोण गोंयकार जर आसात जाल्यार तांकां कशा पद्दतीन सेव्ह करपाक जाता ह्या विशयी, आणि जे इवन नॉन गोवन्स आसात, मायग्रंट आसात, जी कितलीशीच वर्सां गोंयांत आसात पुणून ते त्या सिस्टमीन जर व्यवस्थीत आसात जाल्यार खंय तरी घडये तांकां एक संरक्षण दिवपाक जाता। पुणून सरसकट ह्या सगळ्या लोकांक जर लिगलायज करपाचो प्रयत्न केलो आणि आपली वोट बँक जर सेक्युअर करपाचो प्रयत्न केलो जाल्यार ताचे गंभीर परिणाम गोंयच्या फुडाराचेर जातले, गोंयच्या सोशियल स्ट्रक्चराचेर जातले, गोंयच्या पर्यावरणाचेर जातले आणि मागीर गोंय परतून एक फावट आमकां साल्वार करपाक खूप कठीण जातले। आणि ही आव्हान, ही परिस्थिती जी आसा ती गांवकारांक आता हँडल करची पडटली। सगळ्या कोमनिदादींक एकठांय येवन ह्या बिलाच्या संदर्भात जाणून घेवचे पडटले। आता बिला म्हटल्या उपरांत खरें म्हटल्यार अशा पद्धतीचे महत्वाचे कायदे जेन्ना सरकार हाडपाक सोदता तेन्ना खंय तरी सरकारान लोकांकडे कन्सल्टेशन करप हे खूप गरजेचे आसा। सरकार छुप्या पद्धतीन हे कायदे तयार करता, विधानसभेन ते मांडटा आणि आपल्या बहुमताच्या बळाचेर ते कायदे पास करतात। आता मुळात हे कायदे तयार खंय जातात? हे कायदे ह्याच जमनीतल्या व्यवहारात आसपी एजंटाच्या एसी ऑफिसांनी आणि एसी बंगल्यांनी तयार जातात काय कितें असो प्रश्न मागीर पडटा। हे जर कायदे लोकांच्या कन्सल्टेशनान, स्टेक होल्डरांच्या कन्सल्टेशनान जर तयार जायत आणि ते जर विधानसभेन येवन ताचेर व्यवस्थित पद्धतीन भासाभास जावन जर हे कायदे पास जायत जाल्यार ताचो खंय तरी गोंयाक फायदो जावपाक शकता। पुणून सरकार आपल्या ह्या गजालीचो गैरवापर करता, छुप्या पद्धतीन हे कायदे तयार करून डायरेक्ट ते विधानसभे मुखार मांडून आपल्या मेजॉरिटीच्या आधाराचेर हे कायदे पास करून घेता। हे आमी आता फाटली कितलीशीच वर्सां पळयत आसात। पुणून अशा तरेन जर सरकार वागत आसत आणि ते सुद्धा असल्या पद्धतीचे कायदे हे विधानसभेन चर्चेकूच येनात, खंय तरी निमण्या वेळार असली ही बिलां हाडप, ताचेर भाशणां ठोकप आणि ते कायदे पास करून उडोवप, अशा घाई गडबडीन अशा पद्धतीचे महत्वाचे कायदे पास जावप ही खरे म्हटल्यार विधानसभा कामकाजाची थट्टा। ह्याच कायद्याचेर खऱ्या अर्थान सखोलपणान व्यवस्थित पद्धतीन अभ्यासू पद्धतीन चर्चा जावप खूप गरजेचें आसा। पुणून दुर्दैवान ते जायना आणि ताचो फटको निमणो गोंयकारांक हो सोंसचो पडटलो। ह्या हायकोर्टाच्या जजमेंटाच्या संदर्भात जी परिस्थिती निर्माण जाल्या त्या परिस्थिती वयल्यान खूबशे लोक हे भियेलात, तातूंत गोंयकारूय आसात, गोंया भायले आसात। आता इलिगॅलिटी जेन्ना जी आसता ती इलिगॅलिटी कठोरपणानूच सरकाराक ताका तोंड दिवचें पडटलें, कारण इलिगॅलिटीक जर सरकार अशा पद्धतीन साल्वार करपाक लागलो जाल्यार त्या इलिगॅलिटीच्या भयान जे लोक आता मेरेन लिगल वागले त्या लिगल लोकांची ही सगळ्यान व्हडली थट्टा थारतली। आणि म्हाका दिसता अशा पद्धतीन जर सरकार आपल्या कृतींतल्यान जर आदर्श निर्माण करपाक लागलो
की हांगासर कितें चलता, सब कुछ चलताय जाल्यार मागीर कायद्याचे राज्य हे उरपाक शकना. सरकार कशा तरेन आता हातूंतल्यान मार्ग काडटा आणि ह्या सगळ्या गजालींकडे समाज म्हणून आम्ही कशे पळयतात, विरोधक कशा पद्धतीन ह्या गजालीक तोंड दितात, कम्युनिदादी कशा पद्धतीन ह्या गजालींचेर नदर दवरतात, ह्या सगळ्या गजालींचेर गोंयचो फुडार निंबून आसा. हे सगळ्यांनी लक्षात घेवप खूप गरजेचें आसा आणि त्या खातीर ह्या इल्लीगल कन्स्ट्रक्शनाच्या संदर्भातलो जजमेंट, त्या संदर्भातली सरकारची भूमिका आणि सरकार कितें तरी एक नवे प्लॅन हाडपाक सोदता, नवी बिलां हाडपाक सोदता, त्या बिलान नेमकें कितें आसतलें हे सगळें जाणून घेवप खूप गरजेचें आसा. त्याच्या खातीर दर एका गोंयकारान जागो रावचो पडटलो, दर एका गोंयकारान सादूर रावचो पडटलो आणि सादूर रावूनच ह्या गजालीचेर लक्ष दवरून ह्यो गजाली पळोवच्यो पडटल्यो. जर ह्यो गजाली चुकीच्या पद्धतीन गेल्यो जाल्यार ताचो फटको गोंयकाराक बसतलो. हे सगळ्यांनी लक्षात दवरचें पडटलें. तर अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नाकात. आमचे व्हिडिओ जर तुमकां आवडले जाल्यार ते नक्कीच लाईक करात, शेअर करात, आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.